जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या। उल्हासनगर कॅम्प नंबर 4 या ठिकाणी लाल चक्की मनसे लालगड शाखा समृद्धी सामाजिक संस्थांचे वतीने श्री स्वामी अय्यप्पा देखावा उभारण्यात आला आहे। वर्षभरातील प्रत्येक सणाला वेगवेगळे देखावे याच ठिकाणी करण्यात येत असतात। हे देखावे पाहण्यासाठी उल्हासनगरातील नागरिक उत्सुक असतात। आज आपण पाहत आहात चौकात श्री स्वामी अय्यप्पा देखावा तसेच गणपती बाप्पा आणि कार्तिकेय यांचा शोभिवंत देखाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। हा देखावा पाहण्यासाठी उल्हासनगरातील नागरिक गर्दी करून दर्शन घेऊन आपले फोटो काढत आहेत। या देखाव्याचे आयोजन प्रदीप गोडसे यांनी केले आहे। आपल्या सोबत आहेत प्रदीप गोडसे, जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया। श्री स्वामी अय्यप्पा यांची दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये पूजा होते आणि आमच्या इथे ठाणे-गुरुनगरमध्ये लालचक्कीला अय्यप्पाचं मंदिर आहे। त्या ठिकाणी दरवर्षी मनभावनेने आणि मोठ्या उत्साहात 4 दिवसाची पूजा असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 26 तारखेला म्हणजे 26 डिसेंबरला पूजा झाल्यानंतर त्यांचं प्रोसेशन असतं, म्हणजे मिरवणूक रथयात्रा असते, ज्याच्यामध्ये अय्यप्पा स्वामीची पूजा करून रथयात्रा काढली जाते आणि त्या अनुषंगाने आज आपण बघितलं त्या रथयात्रेनिमित्त आपण लालचक्की चौकामध्ये एक सुंदर भक्तिमय देखावा अय्यप्पा स्वामींचा या ठिकाणी साकारण्यात आला आहे। आपण बघता की नागरिकांनी या ठिकाणी एक खूप चांगला प्रतिसाद आणि दर्शनासाठी मोठ्या संख्येने आलेले आहे आणि याच म्हणजे मिरवणुकीमध्ये आपण या ठिकाणी अल्पहार वाटप म्हणजे त्या ठिकाणी रॅलीमध्ये जे सहभागी होतात त्या ठिकाणी लहान मुलं असतात, वयोवृद्ध असतात, आणखीन काही कलाकार पण असतात, तर त्यांना त्यांच्यासाठी अल्पहार ठेवण्यात आलेला आहे। जसं की त्या ठिकाणी आम्ही स्नॅक्स ठेवलेला आहे, तर पाण्याचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे। तर या अशा प्रकारचं नियोजन मनसे म्हणजे लालगड शाखा आणि समृद्धी सामाजिक संस्थेच्या वतीने या ठिकाणी करण्यात आला आहे। पहिल्यांदाच आपण एक सुंदर देखावा केला। दरवर्षी आपण अल्पहार ठेवत असतो, पण हा देखावा आज पहिल्यांदा साकारला आहे। परंतु या ठिकाणी एक कौतुकाची थाप आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मिळाली आहे, त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद देतो।